वांगड आणि वंदना किसन बसवत ह्यांच्या वडिलांना 2007 मध्ये इंदिरा आवास योजनेचे घरकुल मिळाले होते। मात्र हे घरकुल तोडून मोडून गायब केले गेले आहे। तसेच एका घरकुलामध्ये टाकाऊ वस्तू ठेवून गोडाऊन बनवले आहे। ही तक्रार दोन्ही महिलांनी उपसरपंच शैलेश वेळगा यांना दिली होती। तेव्हा शैलेश वेळगा यांनी तक्रारी अर्ज ग्रामसभेत दाखल केला असता उपसरपंच शैलेश वेळगा हे माध्यमांशी बोलताना सांगितले की जे घरकुल मोडून तोडून बाहेर काढले त्या ठिकाणी डॉक्टर संजय जगन्नाथ पावडे यांनी बंगलो बांधून संपूर्ण घराला सिमेंट कॉन्क्रीट वॉल कंपाऊंड करून घेतले आहे। त्यामुळे दोन्हीही घरात जाण्यासाठी रस्ताच ठेवला नाही असे दोन्ही महिला बोलत आहेत। म्हणून या दोन्ही महिलांनी आदिवासी अस्मिता संघटना पालघर जिल्हा अध्यक्ष विलास वांगड यांच्याकडे तक्रार दिली आणि दिनांक 30 ऑगस्ट रोजी विलास वांगड यांनी प्रत्यक्ष ग्रामपंचायत किराट ह्या ठिकाणी भेट दिली व लेखी तक्रार ग्रामसेवक सरपंच ह्यास दिली व वस्तुस्थिती काय आहे तसेच त्यावेळी पाहणी केली। इथे आलेला आहोत। सदर ही महिला आदिवासी समाजाची आहे, अनुसूचित जमातीची आहे। मी विलास वांगड, आदिवासी अस्मिता, पालघर जिल्हाध्यक्ष। मला ह्या महिलेने माझ्याकडे विनंती अर्ज केला की साहेब माझं घर स्वतःचं मालकी हक्काचं घर माझं 1950-55 पासून मला घरकुल मिळालेलं। ही सदर 2 घरं इथे होती। मग घरकुल जो इंदिरा आवास योजनेतून घरकुल मिळालेलं असतं, मग त्या सरकारी शासनाचं घर तोडून इथं हा बंगला समोरच्या व्यक्तीने बनवलेला आहे। मला वाटतं काय डॉक्टर जगन्नाथ पावडे म्हणून नाव आहे त्यांचं। आणि ह्या महिलेचे असं म्हणणं आहे का ही जागा माझी आहे, भले माझे इथं घर आहे, मला जाण्या येण्यासाठी मला रस्ता मिळत नाही, आज मी जाऊ कुठे, म्हणून हिने आपल्याकडे सदर कंप्लेंट केलेलं आहे। तसंच सन्माननीय उपसरपंच शैलेश वेळगा सर आहेत, हे आपल्याला त्यांना आपण बोलवलं आहेत आपण हे आपण करून आणि याच्या ह्यांना योग्य नाही मिळवून देण्यासाठी म्हणून आपण हे केलेलं आहे। मला सांगलं का घेऊन जा घर, वरचं मी घेऊन गेली। मी सांगत होती का माझं घर माझं घर आहे, तुम्ही ते कशाला घेऊन जाऊ, त्याने मला जबरदस्तीने मोडायला सांगतात। मी घेऊन गेली, वरचं मी पाया ठेवून गेली। संडास बाथरूम होतं ते बाकीचं सगळं आतच होतं। धमकी नाही दिली, घेऊन सांगते एकसारखं सांगायचं घेऊन जा, तुम्ही घेऊन गेली। मग मला सांगायचं घेऊन जा, कधी घेऊन जाशील, म्हणजे एक शब्द बोलायचं तर धमकीने, तसं मी घाबरली तर येऊन गेली। सर्वप्रथम पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आपलं नाव आणि हुद्दा सांगा। मी निखिल दयाराम चव्हाण, ग्रामसेवक, ग्रामपंचायत किराट। सर, आपल्याकडे हा जो आत्ता अर्ज पोस्ट झालेला हे घरकुलाचे मॅटर आहे। घरकुलाचे मॅटर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी किंवा काय कारवाई करणार ते सांगा सविस्तर। आमच्याकडे एक अर्ज आलेला डॉक्टर संजय पावडे यांचा घरपट्टी आकारणी करण्याबाबतचा। सदर विषय आम्ही ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये ठेवण्यात आला। उपस्थितांनी सुचविले की सदर जागेवर कैलासवासी बबन वेशा राजड यांचं घरकुल आहे, तरी त्यांच्या वारसांची संमती घेतल्याशिवाय सदर जागेवरचा घरपट्टी आकारणीबाबतचा निर्णय घेण्यात येऊ नये असा उपस्थितांनी सुचविले। तदनंतर ग्रामपंचायतीकडे दिनांक 20/8/2024 रोजी घरपट्टी देण्यास हरकत असल्याबाबतचा सौ श्यामा सीताराम वांगड आणि वंदना किसन बसवत यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे। त्याच्यानंतर श्रीमती मथुरा मानी कोस, मुक्काम किराट कोस हे तालुका जिल्हा पालघर यांच्याकडून घराकडे जाण्याचा रस्ता मोकळा न ठेवल्याबाबत आणि तो रस्ता मोकळा करून देण्याबाबतचा ग्रामपंचायतीकडे अर्ज प्राप्त झालेला आहे। सदर विषय आम्ही ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये ठेवण्यात आला। त्याच्यावर उपस्थितांनी सुचवले की सदर डॉक्टर संजय पावडे यांना पत्रव्यवहार करून सदर जे अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले आहे त्याची समज देण्यात। याच्यामध्ये शासनाचे जे घरकुल आहे आणि हे घरकुल जर आपण संबंधित व्यक्ती जर तोडत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, तर कोणत्या पद्धती किती कलमाने गुन्हा दाखल होतो ते सविस्तर जरा सांगा। शासनाकडून मिळालेलं घरकुल हे आपल्याला तोडता येत नाही आणि शासनाकडून मिळालेलं घरकुल हे आपल्याला विक्रीसुद्धा करता येत नाही। तरी मी जी कैलासवासी बबन वेशा राजड यांच्या घरकुलाची माहिती घेतली तर असे आढळून आले की त्यांना 2007 साली इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेला आहे। आमच्याकडे आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य मान्य श्री विलास लक्ष्मण वांगड जिल्हा अध्यक्ष पालघर यांचा
आज आम्हाला दिनांक 31/8/2024 रोजी अर्ज प्राप्त झालेला आहे. त्याच्यावर आम्ही संपूर्ण ग्रामपंचायत कार्यकारिणींना घेऊन 7 दिवसात या विषयाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. घरकुल बळकावणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे देखील मागणी केली जात आहे. अशी देखील मागणी केली जात आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, किराड.